हॅलो गाईज, बघा काळोख झालेला आहे. आमच्या बाल्कनीतून किती चांगला व्ह्यू दिसतो. आज आहे संडे. संडे स्पेशल काय बनवायचं बघूया. सुरुवातीला मी पातेलं गरम होऊ दिलं आणि त्यात तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं. नंतर तेल गरम झाल्यावरती मी कांदा टाकला. त्यानंतर मी कांदा लसूणची पेस्ट टाकली. कांदा लसूणची पेस्ट व्यवस्थित होऊ द्यायची, त्याचा वास निघेपर्यंत. त्यानंतर मी वाटण टाकलं. खोबरा, कांदा आणि धण्याचं भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटण करून ठेवलं होतं मी आधीच. एक हप्ता पुरेल असं मी वाटण आधीच करून ठेवते. त्यानंतर मी टमॅटो टाकला एक. चांगलं परतवायचं. बघा किती छान दिसते व्ह्यू. मला माझी बाल्कनी खूप आवडते. त्यानंतर मग मी मसाला झाल्यावरती त्यात हळद टाकली, धनी पावडर टाकला, काळा मसाला टाकला आईने दिलेला, नंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि चवीनुसार लाल मसाला टाकला, म्हणजेच तिखट. आमच्या विदर्भाच्या भाषेत याला तिखट म्हणतात. नंतर मी चवीनुसार मीठ घातलं. मीठ मी आधीच घालते, कोणी सगळं म्हणजे पदार्थ झाल्यावरती वरून घालतात. त्यानंतर मग मी थोडी कस्तुरी मेथी घालणार. कस्तुरी मेथी टाकली मी. नंतर थोडा मसाला झाल्यावरती मी वरून कोमट पाणी सोडलं. आपल्याला जेवढी ग्रेव्ही, कोणाला पातळ कोणाला घट्ट लागेल त्यानुसार बनवायची. मी थोडं घट्टच ठेवलं. परत मला म्हणजे ग्रेव्ही जास्तच घट्ट वाटली, परत मी पाणी घातलं. सगळं एकजीव केलं. बघा ग्रेव्ही कशी दिसत आहे माझी. नंतर मग मी फ्रीजमध्ये बघितलं काय आहे, सगळं सामान ठेवून दिलं व्यवस्थित. त्यानंतर मी अंडी काढली फ्रीजमधून. नंतर अंडी टाकली ग्रेव्हीमध्ये. एका बाजूला मी कणिक मळून घेतली, म्हणजेच पीठ. इकडे पुण्याकडे पीठच म्हणतात. भाजी झालेली हे माझी. वरून मी कोथिंबीर टाकली. त्यानंतर एका बाजूला मी चपात्या करणार आहे, म्हणजेच पोळ्या. माझा पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणजे मी स्वतःचा आवाज रेकॉर्ड करत आहे. तर माझा आवाज कसा आहे मलाच माहिती नाही, आणि सारखं मला बोलायचं पण जमत नाही, पण प्रयत्न करत आहे. नंतर मी चपाती लाटून घेतली आणि त्याचे पराठे बनवून घेणार आहे. खूप गरम होत होतं किचनमध्ये, खूप गरम होत होतं. म्हणजे अक्षरशः सायंकाळी जेवण बनवणं असं जीवावर जाते ना, पण काय करणार, आपल्याला सुट्टी नसते. अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतला आणि शेकून पण घेत आहे. सगळ्यांना सुट्टी असते, पण आपल्याला सुट्टी नसते.
त्यानंतर मी एक एक करून असे पराठे शेकून घेतले, कारण की आज जेवायला आम्ही दोघंच होतो घरी. माझा नवरा आणि लहान मुलगा बाहेर गेलेला. अशा प्रकारे मी पराठे बनवून घेते सगळे. अशा प्रकारे माझी भाजी झालेली आहे आणि मग मी त्रिशूला आता जेवायला देत आहे. अशा प्रकारे मी राईस बनवला, ताट सजवत आहे. बघा किती छान ग्रेव्ही झालेली आहे, झणझणीत अशी. मी बनवला अंडा घोटाला. त्यानंतर मी अंडा घोटाला प्लेटमध्ये देत आहे. त्यानंतर पराठे, आणि नंतर कांदा.